अकोटमधल्या भाजप एमआयएम युती संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर. भाऊजी, युती झालेली आहे, तुमच्या विचारधारेच्या विरुद्ध पक्षासोबत तुम्ही युती केली, काय प्रतिक्रिया आणि पक्षाची भूमिका काय याच्या मागची? काय आहे, मीडियाला मला विनंती आहे एक तुम्हाला, 100% खरी माहिती घेऊन आपण जर बाईट्स चालवल्या ना तर पक्षांमध्ये आणि समाजात कन्फ्युजन राहणार नाही. एमआयएमचा जातीयवादी टोकाचा प्रचार जो आहे त्याला कंटाळून हे चारही जे नगरसेवक आहेत एमआयएमचे अकोटमध्ये 5 नगरसेवक निवडून आले, त्यातला एक नगरसेवक हा अप्रोचेबल नाही आहे. चारही नगरसेवकांनी एमआयएमला झुटकारून त्यांच्या विचाराशी फारकत घेऊन अकोट विकास मंचमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आम्ही एमआयएमशी कुठे युती केली नाही, आम्ही आमच्या विचाराशी कधी प्रताडणा केली नाही. तिथले स्थानिक आमदार प्रकाश भारसागळे यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं टीका विरोधी पक्ष आणि आपण मीडियासुद्धा करीत आहात, परंतु तुम्ही वस्तुस्थिती समजून घ्या. अकोट विकास मंचची स्थापना झाली, भारतीय जनता पक्षाचे 11 नगरसेवक त्याच्यामध्ये आहेत आणि एमआयएमच्या विचाराशी फारकत घेऊन हे चारही लोक अकोट विकास मंचमध्ये सामील झाले. भारतीय जनता पक्षाची आणि माझी वैचारिक स्पष्टता तुम्हालाही माहीत आहे. याच्यामध्ये मुस्लिम समाजाला भारतीय जनता पक्षाचा कुठेही विरोध नाही, तो कधीही नव्हता. या देशात राहणारा राष्ट्रभक्त असणारा प्रत्येक मुस्लिम हा आमचा बांधवच आहे. आमचा जो वाद होता किंवा आमचं जे वैचारिक मतभेद आहे ते एमआयएमशी आहेत आणि जेव्हा हे चारही नगरसेवक एमआयएमला सोडून अकोट विकास मंचमध्ये स्थापन झालेल्या अकोट विकास मंचमध्ये सामील होतात आणि काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाशी विचाराची सहमती दर्शवून सामाजिक समरसता प्रस्थापित करण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा प्रतिसाद आपण दिला पाहिजे, अशी एक भूमिका स्थानिक तिथल्या राजकारण्यांनी घेतली. आणि म्हणून मला असं वाटते की आपण आपल्या माध्यमातून EBP माझाच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः अकोला जिल्ह्यातल्या जनतेला अतिशय स्पष्टपणे क्लिअर करतो, कुठेही वैचारिक प्रताडणा झालेली नाही. एमआयएमशी आमचा विरोध कायम आहे. एमआयएममधले मुसलमान त्यांना कंटाळलेले आहेत आणि म्हणून त्यांनी आज एमआयएमला झुटकारून नाकारून अकोट विकास मंचमध्ये सामील झालेले आहेत. इतकंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. हा मुद्दा जर असेल तर मग त्यामध्ये उभाटाचे 2 नगरसेवक आहेत, शिंदे सेनेचा 1 नगरसेवक आहे, दोन्ही राष्ट्रवादीचे पण नगरसेवक आहेत, प्रहारचे 3 नगरसेवक आहेत. हे सर्व त्यांच्या पक्षाला सोडून मग ते अकोट विकास मंचामध्ये सहभागी झाले, पक्ष सोडला असं म्हणता येईल का? मग ते जेव्हा अकोट विकास मंचमध्ये सामील होतात आणि अकोट विकास मंचचा जो ज्याला म्हणतो प्रवर्तक म्हणा किंवा सगळ्यात जास्ती सदस्य भाजपमध्ये आहेत, हा विचार त्यांना करायचा आहे की आमच्यासोबत येताना त्यांना कुठतरी त्यांच्या पक्षाच्या विचाराशी फारकत घ्यावी लागेल. म्हणजे या सर्वांना पक्ष सोडावा लागेल असं म्हणणं आहे, कारण एमआयएमचं तुम्ही 4 नगरसेवक आता म्हणता, हे पक्ष सोडून आले, तर बाकीच्यांची पक्षाशी सोबत असलेली बांधिलकी आजही तशीच आहे, ते पक्षाचं म्हणून सांगतायत आणि पक्ष म्हणून सहभागी झाल्याचं सांगतायत. काँग्रेसचं जातीयवादी राजकारण जे होतं त्याला कंटाळून कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एका ठिकाणी येण्याचं तिथल्या स्थानिक राजकारण्यांनी ठरवलं असेल. पक्ष सोडणं आणि राहणं हा टेक्निकल विषय असू शकते, परंतु जेव्हा भारतीय जनता पक्षाचे 11 नगरसेवक असणारी अकोट विकास आघाडी आमदार प्रकाश भारसागळेच्या नेतृत्वात स्थापन होते आणि त्याच्यामध्ये हे लोक जेव्हा सामील होतात तेव्हा तुम्ही समजून घ्या की कुठतरी त्यांना त्यांच्या पक्षाची परवानगी घेतली असेल किंवा त्या पक्षाला ते मानत नाहीत म्हणूनच इकडे आले असतील. हा विचार त्यांना करायचा आहे, मला नाही. अकोट विकास मंचमध्ये आलेल्या सर्वांना आपला पक्ष सोडावा लागेल हे निश्चित आहे असं म्हणते. तुमच्या पक्षाची भूमिका कशी आहे? माझ्या पक्षाची काही भूमिका नाही. अकोट विकास मंच माझ्या पक्षाची भूमिका मी घेऊन चाललेलो आहो. आमच्या पक्षाच्या भूमिकेशी ज्यांना सहमती आहे ते अकोट विकास मंचमध्ये स्थापन झालेल्या म्हणजे सामील झालेले आहेत. पुढचा विचार त्यांना करायचा आहे. मला म्हटलं सामाजिक सामरसता आणि विकासाच्या दृष्टीनं सबका साथ सबका विकास हे जे मोदीजींनी म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं पुढे जायचं आहे. बरं, यात अकोट विकास मंचामध्ये जर पक्ष म्हणून जर एमआयएम सहभागी झाली असेल आणि तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी जर याची कल्पना वरिष्ठांना किंवा प्रदेश पातळीवर दिली नसेल तर त्या लोकांवर काही कारवाई होणार काय? मुख्यमंत्री असे बोलले आहेत. मुख्यमंत्री अतिशय योग्य बोलले. एमआयएम हा पक्ष अकोट विकास मंचचा भाग नाही आहे. आजही तुम्हाला सांगतो मी आणि तुम्ही दाखवून द्या. एमआयएम
या पक्षासोबत जर आकोट विकास मंचमध्ये ते आले असतील आणि भाजप त्याच्यात सामील असेल तर तिथल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू. पण मी अकोला जिल्ह्यातलाच असल्यामुळे ना अकोटून अकोल्याचं अंतर फक्त 40 किलोमीटर असलं. मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की MIMला नाकारून तिथला पूर्ण MIM गारद करून तिथल्या नगरसेवकांनी आमची विचारसरणी स्वीकारलेली आहे. म्हणूनच ते आकोट विकास मंचमध्ये आलेले आहेत. MIM पक्ष म्हणून ते आले नाहीत. हवं तर तुम्हाला पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये त्यांचं पण स्पष्टीकरण येऊन जाईल. आणि तुम्ही जे म्हणता की MIM आकोट विकास मंचाचा भाग आहे का, असं बिलकुल नाही. असेल तर पुढच्या 48 तासाच्या आत तुम्हाला तिथल्या लोकांवर कारवाई झालेली दिसेल. अकोट विकास मंचामध्ये आलेले MIMचे नगरसेवक हे पक्ष म्हणून आले नाहीत तर ते नगरसेवक म्हणून आले आणि 5 पैकी 4 नगरसेवकांनी अकोट विकास मंचात प्रवेश केला आहे. मात्र हे होत असतानाच MIM जर पक्ष म्हणून जर अकोट विकास मंचात सहभागी झाला असेल तर असं करणाऱ्यांवर पक्ष म्हणून कारवाई करू. मात्र ज्या बातम्या चालत आहेत ते अर्धसत्य आहे आणि 4 नगरसेवक जे आहे ते भाजपची विचारधारा असलेल्या अकोट विकास मंचात सहभागी झाल्याचं आमदार आणि प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन संताराम तायडेसह उमेश रोणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.